भंडारा परिवहन आगाराच्या जागेवर एका ठेकेदारानं कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रात्रीतून अनधिकृतरित्या 42 कॉलम उभारले। याबाबत माहिती मिळताच खासदार प्रशांत पडोळे यांनी आगाराला भेट देत कागदपत्रे आणि जागेची पाहणी करून विभागीय अधिकारी, झोनल अधिकारी आणि आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून या अनधिकृत बांधकामाबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची फोनवर चांगलीच कानउघडणी केली आहे। दरम्यान आगार प्रमुखांनी या प्रकरणाची भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्याची मंजुरी वगैरे घेतली का? टेंडरिंग वगैरे झालाय का त्यांचं? कुठे टेंडरिंगची निविदा तर 10 जानेवारी दाखवत आहे ना? काय बोलता हो तुम्ही? खोटं नको मला पहिले सांगतो मी की तुम्ही इथं आहे, तुम्ही या, तुम्ही आहे का इथं? ठीक आहे, बाहेर गावी आहे तर तुम्ही माझ्या ऑफिसला कळवा काय लिखित मध्ये कोणती टेंडरिंग झाली, काय झाली, कोणाला मिळाला, काम केव्हा चालू झाला। यांना माहित नाही, तुम्ही यांची परमिशन नाही घेतली का? एसटी मधून जागा आहे आमची, मालमत्ता पत्र आमच्या नावाने आहे। नजूलची कुठं आहे होते जागा? नजूलची वगैरे नाही आमच्या एसटी वाले मध्ये काम करायचं आहे म्हणजे तुम्ही कशी डॉक्युमेंट आहे तिथं, असं गैरसमज झाला म्हणताय साहेब। बरं, प्रादेशिक साहेब बसल्यात नाही इथं आपल्याकडे, सगळं लिहिलंय आमच्या नावाने 2 आहेत। त्यांच्या नावावर जागा आहे, डॉक्युमेंट दाखवून शहर आमच्या नावाने आहे ते। तुमच्या नावावर FIR करायची का? मग तुम्ही म्हणता का नजूलची जागा? पूरक राव ते काही नाही, ते डेव्हलपमेंटचा भाग वेगळा। म्हणजे परमिशन तर घ्यायला पाहिजे कमीत कमी। डिपार्टमेंटला माहित नाही का कोणाच्या कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून? अरे जागा त्यांची आहे ना, पण नजूलची। आता तुम्ही नजूलची जागा म्हणता, नजूलची जागा कुठे आहे? ते ST ची जागा आहे ना। तुम्ही या परमिशन नाही लागेल का? इलिगल काम करता का तुम्ही पूर्ण? पत्र व्यवहार करून म्हणजे काम पहिले करा का तुम्ही? बिना टेंडरनेच काम होईल का? कुठं आहे तर ते टेंडर झालाय म्हणता तुम्ही? तिच्या कामाचा टेंडर 10 जानेवारी दाखवून राहिला, ऑनलाईन आहे ना। मग 10 जानेवारी दाखवून राहिला, 10 जानेवारी। आजची किती तारीख आहे? आजची तारीख किती आहे? मग तुमच्या टेंडरिंग नाही झाला, प्रोसेस नाही झाला, काय नाही झाला, काम चालू झालं तिथं 50 कॉलम तिथे केले एका रात्रीमधून तुम्ही। कळवा ना, तुम्ही कळवा।